गिरनारला पोहोचताच पहिलाच प्रश्न पडतो, पायऱ्यानी जावं की रोपवेने? मागच्या भागात आपण पाहिलं की गिरनारला यायचं असेल तर आधी जुनागडला यावं लागतं आणि इथे तुम्ही तुमच्या बजेटनुसार स्टे अरेंज करू शकता. नमस्कार, मी श्रद्धा परब. आता प्रश्न येतो ते गुरु शिखरापर्यंत जायचं कसं? इथे 2 ऑप्शन्स आहेत. पहिला म्हणजे पूर्ण 9,999 पायऱ्या चढत वर जायचं आणि दुसरा म्हणजे रोपवेने अंबाजी माता मंदिरापर्यंत आणि तिथून पुढे साधारण 5,000 पायऱ्या चढायच्या. आम्ही दुसरा ऑप्शन निवडला. पण त्याआधी आम्ही पहिल्या पायरीजवळ गेलो. तिथे हनुमान आणि दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि प्रार्थना करून आशीर्वाद घेऊन पुढे निघालो. मग रोपवेच्या लाईनकडे आलो. इथे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बुकिंग करू शकता. आम्ही आमचा 9 वाजताचा स्लॉट आधीच ऑनलाईन बुक करून ठेवलेला. आत जाण्याआधी बॅग चेकिंग होते आणि प्लास्टिक काहीच अलाउड नाहीये. आणि मग फायनली आमचा नंबर आला. रोपवे मध्ये बसल्यावर जसं जसं वर जाऊ लागतो ना, तसा तसा पूर्ण जुनागड शहराचा जबरदस्त व्ह्यू दिसायला लागतो. खाली दिसणाऱ्या त्या पायऱ्या आहेत ना, पूर्ण चालत गेलात तर ह्याच मार्गाने जावं लागतं आणि ते बघूनच कळतंय की आपण किती मोठा पार्ट स्किप केलाय. आजूबाजूला हे प्रचंड मोठे खडक, डोंगर आणि हा सगळाच एक्सपिरियन्स खूप थ्रिलिंग वाटतो. फक्त 8 ते 9 मिनिटात आम्ही अंबाजी मातेच्या मंदिराजवळ पोहोचलो आणि इथून पुढे सुरू होतो तो खरा प्रवास. त्या 5,000 पायऱ्यांचा आणि गुरुशिखराचा. तो एक्सपिरियन्स कसा होता ते मी पुढच्या भागात नक्की शेअर करेन. मिस करू नका. त्यासाठी फॉलो करून ठेवा. ओके, बाय.